चक्रवाले अतो गच्छन्तु देवता धम्मो राजस्य शृण्वन्तु सुगमुखदम् धम्मश्रवणपट्टिवेधन कालो वदन्ता धम्मश्रवण कालो वदन्ता पट्टिवेधन कालो ध्यानपटिवेधन कालो यं वदन्तो आसन सिद्धासन किंवा पद्मासन ग्रहण करू शकता. आसन ग्रहण केल्यानंतर पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कम्मठान ग्रहण करायचं आहे. बुद्ध शासनातील हे सार्वत्रिक असणारं कम्मठान आहे. त्याच्यावरती एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाकपुड्यांमधून जो आपला श्वास येतो आहे जीवित रूप आहे. त्या बिंदूच्या ठिकाणी जीवित रूप आहे. त्या जीवित रूपातूनच नामखंडाचा उद्भव होतो आहे. त्या जीवित रूपाच्या ठिकाणीच नाम तिथे उदयवे सुरू आहे. सूक्ष्म असणाऱ्या अणुरेणूंच्या आणि त्याही पलीकडे विघटन न होऊ पाहणाऱ्या कलापांनी पेशींनी बनलेलं हे संपूर्ण 3.5 हाताची जी काया आहे, शरीर आहे, त्यातील चित्त द्वार त्याच प्रवेश मार्ग या कम्मठाणातून सुरू होतो. त्या जीवित रूपाशी नामखंडाचा असणारा संयोग किंवा त्यातला उद्भव प्रत्येक श्वास
येतो कसा आणि जातो कसा, तो जीवित रूपाला स्पर्श करतो कसा. कसा असेल तसा. सजग राहून, स्मृतिमान राहून जाणायचं आहे. सजग, स्मृतिमान, सावध, काय घडतंय ते पाहायचंय, तटस्थपणानं पाहायचंय. सावधान, स्मृतिमान राहू, एकाग्रतेनं. कम्मठाणावरती आलंबनाच्या सहाय्यानं अनुभवताना पाहता की हे धडधड असते, ती क्षणात जाणवते आणि विलय पावते. त्या पद्धतीचं प्रकंपनही प्रकंपन जाणवतं. पण बेस तिचे विचार या एकतर द्वेषाची, कामवासनाची, मात्सर्याची, अशा पद्धतीच्या विचारांचं आक्रमण सुरू होतं आणि श्वास भरकटवला जातो. कम्मठाणावरच्या मेडिटेशन पासून दूर सरकवलं जात. युद्ध आहे मारच्या आक्रमणाचं. त्याने तसं केलं
की तो आपल्यावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपण मात्र दृढ संकल्पानं कम्मठाणावरती सगळे विचार झटकून द्यायचे. याचे कंजूसपणाचे जे जे काही अकुशलतेचं आहे ते झटकत चालायचंय आणि स्मृतिमान व्हायचंय. श्वासावरती लक्ष, कम्मठाणावरती एकाग्रता. स्मृतिमान, सावध म्हणजे विजयाकडे माराशी युद्ध करणार संकल्प आहे, स्मृतिमानता आहे. आणि स्मृतिमान आपण होऊन जाणं म्हणजे माराचा पराजय आहे, पराभव आहे. आपण सजग राहणं, आपण सावध राहणं आलंबनाच्या साह्यानं म्हणजे आपण उजळून निघणं आहे, प्रकाशमान होणं आहे. आणि आपण विचारांच्या गर्तेत अडकणं, लोभाचे विचार, कामवासनेचे विचार, द्वेषाचे विचार, मात्सर्याचे विचार, जे भरकटवणारे पासून भरकटवणारे आहेत. म्हणजे अंधार, काळोख, गटार, नरक, घाण, वाईट, अकुशल, त्याला सगळ्यांना टाळून स्मृतीमध्ये प्रकाश, अंधाराला चिरणारं सामर्थ्य आहे. स्मृतिमान, सजग, आलंबनाच्या साह्यानं सावध आणि जाणायचं आहे काय चाललंय. आणि ते प्रकंपन प्रकंपन आणि ते आणि ते सतत बदल जाणवतोय. सावध, स्मृतिमान, एक क्षण स्मृतिमान, जड जाणवतोय ठोका, सबंध चेहरा आणि सबंध शरीरभर जाणवतो. एका क्षणात सबंध शरीराचं, सबंध चेहऱ्याचं
निरीक्षण करता येतं. प्रकंपन क्षणात सुरू निर्माण होतं आणि नाहीच होतं. सावध राहून क्षणात जरी जाणवतंय जे सत्य आहे, कल्पना करायची नाही, जसं घडतं तसं. जसा श्वास आहे आणि तिथूनच दुर्बिणाला निरीक्षण, चित्त चैतसिकांचं निरीक्षण, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येण्याचा प्रयत्न करतात का निरीक्षण, पण भोगायचं नाही, त्याला स्वीकारायचं नाही, त्याला येताना जाणायचं आहे. जसा काठी धरून मांजर, डुक्कर, येणारे प्राणी यांना हाकलण्याचा प्रयत्न करतो. तसे सगळ्याच्या सगळे असणारे विचार झटकून टाकायचे. हरभरे, डाळ, साळी खायला येते आणि आपण काठी घेऊन तयार असतो. तिला हाकलतो आणि संरक्षण करतो. तसं संरक्षण स्मृतिमान थोडसे गुण नाही, सावध स्मृतिमान आणि मग जाणवत प्रकंपन ही प्रकंपन आहे. क्षणात जाणवणारी धडधड आणि विलय होणारी, निर्माण आणि हे होणार संबंध चेहऱ्यावरती जाणवतं, संबंध शरीरावरती जाणवतं. पण इकडे तिकडे कुठेच फिरायचं नाही. कम्मट ठाण्यावर ठाण्यावरती डोंगराच्या उभं राहिल्यानंतर सगळ्या बाजूनं डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला जे दिसतं ते पाहण्याचा अनुभव त्या शिखरावरून घ्यायचा आहे. लगेच धडकन गडबडत जायचं नाही तिथे खाली पायथ्याशी. पिकं, फुलं जे तसं आहे तसं जाणायचंय. तुम्ही म्हणाल की हे पिकं शेत कुठे आपल्या श्वासाजवळ ते उदाहरण दिलेलं आहे. त्याला उदाहरण म्हणतात. तसं कम्मठ एकाग्र राहून आलंबनानं जाणायचं आहे. आणि हे सतत बदल सुरू आहे आणि तो बदल करणं माझ्या हातात नाहीये आणि होणारा बदल मी नाहीये, माझा नाहीये.
माझ्या हातात नाहीये. हे विचार येणं माझ्या हातात नाहीये. ते येत राहतात, पण त्याला स्वीकारायचं नाहीये. भोगणं म्हणजे आत्मभाव आहे. म्हणून भोगायचं नाही, अनात्म व्हायचंय. भोगलं म्हणजे आत्मभाव आणि मग तिथे दुःख निर्माण होतं. म्हणून आत्मभावच नाहीसा केला पाहिजे. मी नाहीये, माझं नाहीये आणि सतत बदलत चाललेलं आहे आणि जे माझ्या हातात नाहीये, त्याला मी माझं का म्हणू? म्हणून तर दुःख आहे. शारीरिक सत्याची ओळख तिथे आहे. या दुःखाची ओळख तिथे आहे. दुःख हे सत्य आहे. त्याला भोगायचं नाहीये, त्याला स्वीकारायचं नाहीये, त्याच्यापासून तटस्थ व्हायचं आहे. सप्तभुजंगातील पहिलं बोधीचं अंग आपण समजून घेतो आहोत, शिकतो आहोत आणि हा अतिशय गंभीर विषय आहे आणि अनेक दिवसांपासून मी तो समजावून सांगतोय. आज स्मृतीच्या अनुषंगाने म्हणजे आणखी बरेच दिवस चालू शकेल, परंतु आज आपण स्मृती हे संपवणार आहोत. बरेच कालावधीपासून सुरू आहे आणि उद्यापासून धम्म विषय सुरू करणार आहोत आपण. तर स्मृतिमान राहणं हे सतत सावधानतेनं, सजगतेनं जे जे काही अकुशल आहे त्याला बाजूला सारणं आणि जे कुशल आहे त्याला वाढवणं. सम्यक व्यायाम या स्मृतीसाठी सहाय्यक ठरतो. या सम्यक व्यायामातले जे 4 घटक आहेत, जे अकुशलाला थांबवणं आणि अकुशलाचं निर्दालन करणं, समाप्त करणं आणि कुशलाची निर्मिती करणं, कुशलाला पाहणं आणि कुशलाची निर्मिती करणं. हे सतत चालू राहण्यासाठी स्मृतिमान राहणं अत्यंत आवश्यक आहे. स्मृतिमान राहिलं तरच हे शक्य आहे. तरच मनाचा हा असा व्यायाम होतो. आणि म्हणून आजच्या स्मृतीच्या समारोपाच्या निमित्तानं जो मी उल्लेख केलेला आहे, चित्तचेतसिकांचा प्रपंच पाहायचा आहे. तसे खूप सखोल पद्धतीने आणखी जर व्याख्यानं घ्यायची झाली तर 7-8 व्याख्यानं स्मृतीवरती होतील. पण एवढं पुरेसं आहे. जेवढं आवश्यक आहे त्या पद्धतीनं. तर यामध्ये रूप, काया आणि चित्त चेतसिक यांचा जो उल्लेख केला मी, त्याच्यामध्ये चेतसिक जे असतात ते अत्यंत महत्वाचे असतात. या चेतसिकांमधील कुशल चेतसिक आणि अकुशल चेतसिक जे आहेत ते समजून घेतले पाहिजेत आणि ते एकदा समजून घेतले की त्यामधील चांगले चेतसिक जे आहेत ते सांभाळून ठेवणं स्मृतीनं म्हणजेच आपलं मेडिटेशन चांगलं आहे, म्हणजेच आपल्या मनाला चांगली शिस्त लावणं आहे आणि म्हणजेच आपली प्रगती आहे, म्हणजेच आपला प्रकाशाकडचा प्रवास आहे. त्याची थोडक्यात ओळख करून देतो. कारण चेतसिकांच्या वरती पण जर व्याख्यान घेतलं तर ते पुन्हा आणखी वाढण्याची शक्यता असते आणि आपल्याला बोधीचे अंग पाहत चालायचे. आणखी पुढे लागले तर मग शंका असली तर आपण पुन्हा घेऊयात. पण चेतसिक कोणते आहेत? तर ते 52 आहेत. एकूण चेतसिक आहेत 52. अय्या समान चेतसिक आहेत 13. अकुशल चेतसिक आहेत 14 आणि शोभन चेतसिक म्हणजे चांगले चेतसिक आहेत 25. तर आपल्याला हे 25 चेतसिक जे आहेत ना, ते चेतसिक हेच वाढवायचे आहेत. त्याचा सांभाळ करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं सांभाळ करणे. त्याला चांगल्या पद्धतीनं अंगीकृत करणे. विरतीसारखा अंगभूत होऊन जाणे. म्हणजे एकदा की चांगलं करायला सुरुवात केली, की वाईट आपोआप दूर पळायला लागतं. म्हणून
अकुशल चेतसिक जे आहेत त्यांना थांबवून टाकायचं किंवा संपवून टाकायचं. आणि यासाठीचा सतत प्रयत्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. तो शील संवर्धनासाठी बाय डिफॉल्ट म्हणजे आपोआप अत्यंत महत्वाचा असतो. हे अतिशय सखोल पद्धतीने चाललेलो आहोत आपण लक्षात घ्या. हे सर्वसाधारणपणानं आपल्याला सखोल पद्धतीचं जे आहे हे दुसरीकडे मिळत नाही तसं. म्हणजे गोएंका गुरुजींच्या ट्रेडिशन मध्ये पण या पद्धतीने काही शिकवताना दिसत नाही माझ्या माहितीनुसार, निरीक्षणानुसार. तर हे चेतसिक जे आहेत, जे चित्ताला अतिशय चांगल्या पद्धतीनं संवर्धित करणारे आहेत, ते चेतसिक खूप महत्वाचे आहेत. तर ते 25 शोभन चेतसिक जे आहेत त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. आणि अष्टशील जे आपण ग्रहण करतो त्यासाठी हे शोभन चेतसिक अत्यंत महत्वाचे आहे. या समान चेतसिकांमध्ये म्हणजे हे आहेत 13 चेतसिक आहेत या समान चेतसिक. ह्या 13 समान चेतसिकांमध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये चित्त साधारण चेतसिक आणि पकिन्नक चेतसिक. पकिन्निका चेतसिका, त्याला प्रकीर्ण चेतसिक अशा पद्धतीचा उच्चार हिंदी, मराठीमध्ये केला जातो. आणि सर्वसाधारण चेतसिक असाही मराठीमध्ये उच्चार केला जातो. तो उच्चार मी यासाठी करतोय की सगळ्यांना समजावं म्हणून उच्चार करतोय. म्हणजे सर्वसाधारण चेतसिक म्हणजे सगळ्यांमध्येच असू शकतात. आणि प्रकीर्ण चेतसिक अशा पद्धतीचे चेतसिक. तर सर्वसाधारण चेतसिक किंवा सब्बचित्त साधारण चेतसिक असा जो पालीतला शब्द आहे ते आहेत 7 आणि पकिन्नका चेतसिका हे आहेत 6. तर हे कोणते आहेत तर तेही समजून घेतले पाहिजेत आपण. ते जर आपण व्यवस्थित समजून घेतले नाहीत तर आपलं मेडिटेशन जे आहे ते अधिक सूक्ष्म, चांगलं, पटिवेधनाचं, पटिपत्तीसह पटिवेधनाचं होण्यासाठी आपल्याला हे अत्यंत आवश्यक आहे. हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वाटल्यास मधून मधून जशी तुम्हाला आठवण येईल त्यावेळेला पुन्हा पुन्हा आपण रिपीट करत राहू, सांगत राहू. तर सर्वसाधारण चेतसिक जे आहेत 7 तर ते कोणते आहेत 7 चेतसिक तर ते समजून घ्या. म्हणजे माहिती असली पाहिजेत आपल्याला. हे अतिशय सूक्ष्म आहे. बुद्धिझम मध्ये, बुद्ध धम्मामध्ये भगवान बुद्धांनी दिलेला अतिशय महत्वाचा आहे. आणि हे अभिधम्मामधील आहे, हे लक्षात घ्या. अभिधम्म म्हणजे विशेष प्रकारानं शिकवला गेलेला, सांगितला गेलेला धम्म. जो अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याची पात्रता ठेवतो अशा विद्यार्थ्यांसाठी सांगितला जाणारा धम्म. अभिधम्म ज्याला कठीण म्हणतात पण त्याला आपण सोपं करून समजून घ्यायचं आहे. सोपं करून समजून घेतला की कठीण काही राहतच नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा. तर सर्वसाधारण चेतसिक आहेत 7. कोणते आहेत लक्षात ठेवा किंवा लिहायचं असेल तर लिहून घ्या. फस्त चेतसिक, वेदना चेतसिक, संज्ञा चेतसिक, चेतना चेतसिक, एकाग्रता चेतसिक, जीवित चेतसिक आणि मनसिकार चेतसिक हे 7 सर्वसाधारण चेतसिक आहेत. ते सगळ्याच ठिकाणी आढळतात. तर याच्यातले उच्चार पालीतले काही असल्यामुळे सोप्या पद्धतीनं मराठीमध्ये समजून घ्या. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नंतर पण आता लगेच विचारू नका. नंतर विचारताना ते लिहून ठेवा आणि नंतर शांतपणाने व्यवस्थित प्रश्न विचारा. अन्यथा गोंधळ जर असेल तर मग तो कायमस्वरूपी राहून जातो. मी पुन्हा रिपीट करतोय आणि आता मराठीत रिपीट करतोय. तो नीट समजून घ्या. मराठीमध्ये सांगतोय आता. म्हणजे स्पर्श होणं, स्पर्श. फस्स चेतसिक म्हणजे स्पर्श होणार चेतसिक आहे. चित्त वेगळं, चित्ताचा भाग आणखी पुढे नंतर विवेचन करताना सांगेल मी. चित्त कशा पद्धतीचे जे आहेत 19 आणि 121 च्या अनुषंगाने जाताना ते बघू पुढे ते. पहिल्या चेतसिक नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे स्पर्श होतो. डोळ्यांचा रूपाला स्पर्श होतो. डोळे जे पाहतात त्याचा स्पर्श होतो. कानाला ऐकायला येतो म्हणजे आवाजाचा स्पर्श होतो. जिभेला रस म्हणजे चव त्याचा स्पर्श होतो. नाकाला गंध म्हणजे वास
हे सगळ्यांना माहिती आहे, अनेकदा सांगितलंय. शरीराला स्पर्श होतो. हातांचा, कशाचा, नाही का, मोरपीस असेल, काय असेल, जे काय असेल ते. हा स्पर्श होणं हे आहे चेतसिक. आणि त्या स्पर्श होण्यातून बाकीच्या पुढच्या गोष्टी सुरू होऊन जातात लगेच. लगेच बाकीचं सगळं सुरू होतं. बाकीचे विचार कशा-कशा पद्धतीचं काय-काय सुरू होऊन जातं ते. म्हणजे काय होतं सर्वसाधारण चेतसिकामध्ये काय, तर फस्स म्हणजे स्पर्श. स्पर्श झाला की पुढच्या क्रिया सुरू. आलं लक्षात? इथपर्यंत समजू. निव्वळ फस्सवरती सुद्धा 1 तास व्याख्यान होईल, पण समजून घ्यायचं, थोडक्यात समजून घ्या. कारण बाकीचे चेतसिक आपल्याला समजून घ्यायचेत म्हणून. आणि आपल्याला वेळ कमी असतो तसा. कारण बरंच मग उदाहरणं देऊन सांगितलं की खूप लांबण्याची शक्यता असते. वेदना, वेदना होते. वेदना म्हणजे संवेदना. म्हणजे स्पर्श झाला म्हणजे वेदना होते. सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद वेदना. अशा 3 प्रकारच्या वेदना आहेत. हे थोडक्यात सांगतो. ते पण स्वतंत्रपणाने आणखी पाहता येतं. ते प्रश्नांच्या अनुषंगाने पाहू आता आपण. तर वेदना होतात. ज्याही वेळेला स्पर्श झाला की वेदना होते. वेदना हा हे देखील चेतसिक आहे. सुखद, दुःखद किंवा असुखद या पद्धतीच्या 3 प्रकारच्या वेदना होतात. म्हणजे डोळ्यांनी रूप पाहू, कानाने ऐकू, जिभेने रस घेऊ, काही घेऊ, स्पर्श होऊ, कोणत्याही पद्धतीचा. आणि तिसरं चेतसिक आहे संज्ञा. संज्ञा चेतसिक. संज्ञा हा जो आहे, हा पालीतला शब्द आहे. सोप्या शब्दामध्ये मराठीतलं समजून जर घ्यायचं असेल तर ओळख होणे किंवा बोध होणे. म्हणजे आपण स्पर्श झाल्यानंतर ओळखतो. जसं आपल्या शरीराला थंड हवा जाणवली, तर आपल्याला थंड हवा आहे, थंडी आहे हे जाणवतं. आपल्याला उष्णता जाणवली, तर उष्ण आहे हे जाणवतं, नाही का? कुणी आपली स्तुती करताय, आपण त्याच्याकडे पाहिलं नाही चेहऱ्याने, तरी आपल्या कानांनी ऐकल्यानंतर आपल्याला समजतं, वाह! वाह! चांगलं आहे. हे समजतं. म्हणजे संज्ञा, बोध होणे, कळणे म्हणजे संज्ञा, संज्ञा असाही शब्दप्रयोग त्याला वापरला जातो. संज्ञा, संज्ञा असा शब्दप्रयोग वापरला जातो. तर ते चेतसिक आहे. त्यानंतर चेतना आहे. त्याचा जीवित रूपाशी संबंध आहे. ती चेतना आहे म्हणून या सगळ्याची ओळख होते. म्हणूनच जीवित रूप ओळखायला येतं. चेतना आहे. प्रत्येक कणाकणामध्ये चेतना आहे आणि ती आपल्या आतमध्ये आहे. चेतनेचा असणारं चेतसिक आहे म्हणून अतिशय सूक्ष्मतेने जातोय सर्वसाधारण चेतसिकांमध्ये. तशी एकाग्रता आहे. आपण एकाग्र घेतो ना, बाकीचं सगळं झटकलं, फक्त एकच बिलकुल स्थिर, बिलकुल शांत, बस बाकी काही माहिती नाही. जे घडतं ते बिलकुल शांत आणि एकाग्रता. हे चेतसिक आहे. आणि जीवित रूप जे म्हटलं जातं ना, जीवित चेतसिक आहे ते. जीवित रूप आहे म्हणून त्याच्यामध्ये जीवित तत्व आहे, चेतसिकता आहे ती, चेतसिकता आहे म्हणून ते जीवित रूप समजतं. म्हणून ते जीवित चेतसिक आहे. त्याला जाणता येतं. आणि मनसिकार म्हणजे मनाचा सगळा आयाम. मन म्हटलं तर इथे, मन म्हटलं तर आभाळात, मन म्हटलं तर हिमालयात, मन म्हटलं तर ऑस्ट्रेलियाला, मन म्हटलं तर ब्रह्मांडात, कुठे मनसिकार. तो मनसिकार जो आहे, त्या मनसिकाराला पाहता येतं, चेतसिकाला. त्याच्या अनुभूतीनं सगळं पाहता येतं, समजतं. हे 7 सर्वसाधारण चेतसिक आहेत. त्याला समचित्त साधारण चेतसिक असं म्हटलं जातं. त्यानंतर पकिन्न चेतसिक, पकिन्निका चेतसिक असंही म्हटलं जातं. प्रकीर्ण चेतसिक असंही म्हटलं जातं. आणि हे चेतसिक जे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. हे डायरेक्ट प्रॅक्टिकल काम करणारे चेतसिक आहेत. कोणते आहेत? तर वितर्क चेतसिक आहे. त्यानंतर विचार चेतसिक आहे. अधिमुख चेतसिक आहे. वीर्य चेतसिक आहे. प्रीती चेतसिक आहे आणि छंद चेतसिक आहे. वितर्क म्हणजे मी मागे सांगते, वितर्क विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे जे ध्यानातले आहेत ना, ते डायरेक्ट हे प्रकीर्ण चेतसिक जोडलेले असतात. आणि प्रकीर्ण चेतसिकांना जाणत पुढे जाणं म्हणजे प्रकाशाची आभास निर्माण करत पुढे चालणं आहे. पटिवेदन अतिशय जबरदस्त पद्धतीने आपलं होतं. हे वितर्क आहे.
विचार हे विचरणाचं आहे, विचरण. म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी भ्रमंती जी आहे, सगळं पाहता येणं. क्षणात सबंध शरीर, सबंध काया पाहता येणं, सबंध चेहरा पाहता येणं. एका क्षणात जसं हृदयाची धडधड आहे, ती शांततेने पाहिली की सबंध शरीरामध्ये सुद्धा जाणवते आणि मनाला देखील जाणवते आणि प्रचंड आजूबाजूला खोलीसह ती सगळी जाणवते या पद्धतीनं. विचरण आहे. विचार म्हणजे विचरण चेतसिक ते आहे. अधिमोक्ष चेतसिक जे आहे ते प्रवेशाच्या अनुषंगानं पूर्णपणे त्याचा विस्तार जाणण्याचा आहे. आणि हे सगळं दृढ संकल्पानं व्यायाम केल्यासारखं, वीर्य म्हणजे असा पुरुषार्थ केल्यासारखं. म्हणजे हे करायचंच चांगल्या पद्धतीनं, ठामपणानं. अशा ताकदीनं करायचं. अशी मनाची ताकद असते. म्हणजे चित्तातला विचार आहे की आपल्याला बसायचंच. 1 तास, 2 तास करणारच, पाहणारच. बाकीचं काहीच नको. हे म्हणतात वीर्य चेतसिक. त्याला म्हणतात तशी हिंमत. 1 तास बसेल पण बाकीचा कोणताच विचार येणार नाही माझ्याकडे. मी हे बारकाईनेच पाहिजे. याला म्हणतात वीर्य. ते आणावं लागतं ते. नाहीतर नाही आलं तर आलं, नाही तर ठीक आहे. मग कशाला येईल ते? मग तो फारच डोक्यावरती बसेल. त्याला तो योग्य काही त्याला मी हाताळणार, मी करणारच. असं ते येतं. त्याला म्हणतात वीर्य चेतसिक. आणि वीर्य चेतसिकाने ते करायला लागला, की प्रीती निर्माण होत जाते. आनंदाचे हे उसळायला लागतात. आता काहींचं काय असतं, की हे करतच पाय मुंग्या इकडे-तिकडे प्रीती निर्माण होणं राहूनच जातं. नाही का? त्याच्यातच तो संपला. अरे बापरे! अर्धा तास याच्यातच चालला गेला. दुसरे विचार होते ते झटकण्यातच चालला गेला आणि आता तर पाय दुखतायत. आता कसं बसायचं? ती प्रीती कशाला येईल? प्रीती संकल्पपूर्वक येते. दृढ संकल्पाने येते. चांगल्या प्रयत्नाने येते आणि अधिमुख व्यवस्थित पद्धतीने केल्यानंतर ती येते. आणि छंद म्हणजे प्रत्येक ठिकाणचं असणारं स्पर्श जाणवणं त्याच्यामध्ये घडतंय काय? त्या घडामोडी समजायला लागतात. म्हणजे प्रीती निर्माण होते म्हणजे फक्त आनंदच असतो असं नाही. तर त्या प्रीतीबरोबर शांतता निर्माण होते आणि त्या शांततेबरोबर प्रत्येक ठिकाणी काय घडतंय? डोळ्यांच्या ठिकाणी, कानाच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी काय-काय घडतं आहे, तो स्पर्श असा बारकाईने समजायला लागतो. आपण जसं म्हणतो स्पर्श होतोय डोळ्यांना, हे बारकाईने समजायला लागते. नुसतं तोंडी स्वरूपामध्ये वरवरचं राहत नाही. ते सूक्ष्मतेने समजायला लागतं. ती प्रकरणं चेतसिक आहेत ही. हे आहेत 6 आणि हे 6 प्रकीर्ण चेतसिक देखील अत्यंत महत्वाचे आहेत. सर्वसाधारण चेतसिक आणि प्रकीर्ण चेतसिक सांगितले आहेत मी तुम्हाला. आता मोचतुक्क चेतसिक आहेत 4. हे चांगले नाहीयेत ना. म्हणजे मोह चेतसिक. मोह म्हणजे अडाणीपण. काही म्हणतात ना, अडाणीपणामध्ये खूप सुख असतं. म्हणजे काही माहिती नाही. खूप सुख असतं म्हणजे ते अडाणी तर मग डुक्कर पण असतो, गाढव. त्याने सुख आहे असं म्हटलं चालेल का? तर त्याचं त्याची गती तशीच राहणार ना. म्हणजे मोह म्हणजे मूढपणा. मूढपणाचं म्हणजे असंच अडाणीपणा राहणं, काहीच न समजून घेणं, अशा पद्धतीचं चेतसिक असतं. ते चेतसिक समाप्त करायचं असतं. ते वाढू द्यायचं नसतं. अहिरिक चेतसिक. हिरी म्हणजे लज्जा आणि अहिरी म्हणजे निर्लज्ज. आपण म्हणतो ना, काय निर्लज्ज माणूस आहे, काय निर्लज्ज व्यक्ती आहे. तर ज्याच्यामध्ये बेपर्वाने निर्लज्ज प्रकार असेल तिथे ज्ञान येत नाही. जो निर्ढावलेला असतो तिथं ज्ञान येत नाही. अनतप्प चेतसिक. व्यवस्थित पद्धतीनं कार्यक्षम नसणं आणि उद्धच्च, अस्वस्थता. म्हणजे आणि जो अस्वस्थ माणूस असतो ना, तो सतत उथळपणानं काहीतरी करत राहतो. त्याला समजतच नाही काय करू, काय करू, काय करू? काही समजत नाही. आणि ते बेचैन असतं. तो स्थिर नसतो, स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळे हे मोचतुक्क चेतसिक आहे 4. त्यामुळे या मोचतुक्क चेतसिकांना आपण फिरकू द्यायचं नाही. त्यानंतर लोतिक चेतसिक आहेत 3. ते कोणते आहेत? लोभ. म्हणजे आपल्याला लगेच काहीतरी निर्माण होईल लोभ. त्याला काहीतरी खाऊन घेऊ. अरे काल काहीतरी बनवलेलं होतं, लाडू बनवलेला होता, नाही का? काहीतरी गुलाबजाम बनवलेले आहे. गुपचूप उठून खाऊन घ्यायचं का? काहीही येतं ते.
तो आपल्याला पैसे देणार होता. मग तो ते देता देता काहीतरी ₹1000 द्यायचे होते, तर 1100 दिले. 1100 दिले. मग आपण काय काही येतं डोक्यामध्ये, काही येतं. हं. तसं दिठ्ठी चेतसिक असतं. दिठ्ठी चेतसिक म्हणजे हे सगळे अकुशल चेतसिक सांगतो बरं का, शोभन नाहीये ते. म्हणजे चुकीचा दृष्टिकोन असतो. मग आपण तिकडे नारळ फोडलं तर आपलं भलं होईल ना, मग आपण काय बाकीच्यांना कशाला समजू द्यायचं? आपण गुपचूप करून घेऊ. गुलाल उधळला तर काय फरक पडतो? तिकडे एक बकरा कापला जात होता, तो बकरा आणून देऊ आपण. म्हणजे असं काहीतरी विचित्र क्रिया करणं, विचित्र पद्धतीनं वागणं आणि त्याच्यातनं आपलं भलं होईल असं समज करून घेणं. अशा चुकीच्या पद्धतीनं कल्पना याच्यामध्ये अरे काय आता त्याच्यात खरं आहे की नाही काय? मग आपण ते त्या यात्रेमध्ये असं करतोय, तर मग त्या ठिकाणी ते एक मूर्ती आहे. आपल्या शेताच्या बांधावरती आहे. मग तिथे आपण थोडंसं जर बसलो तर कसं मग तिथे डोकं टिकून बसलं तिथं फायदा होऊन जाईल आपल्याला. असं काही डोक्यामध्ये बिनडोकसारखं जे काही विचार असतात त्या पद्धतीनं आपलं भलं होईल, असं चित्तातल्या चित्तात समजण्याच्या गोष्टी आंधळ्या पद्धतीच्या मूर्खपणा अंधश्रद्धेच्या बरं मग तो दोरा लावला तर खूप बरं होऊन जाईल आणि मग ते असं गळ्यात बांधलं तर मग तो ताईत असा केला तर मग तो आणि तो कोणाला समजेल, कोणाला दिसणार आहे तो. तो दिसला नाही म्हणजे झालं. पण ह्या म्हणजे दिठ्ठी असतात. हे चुकीचे भ्रम असतात. हे दृष्टिकोन असतात. आणि मग ते त्याचं अमुकचं बघतो अरे तो त्याचं भलं याच्यामुळे झालं असेल का तो घंटादोरा ताईत लावतो किंवा तो तो त्या याच्यामध्ये तो तिकडे फिरतो, तो बुवाकडे जातो, तो असं असं काहीतरी अनेक गोष्टी असू शकतात. बरेच उदाहरणं देतात ते काही सांगत नाही आता एवढं मी. ते म्हणजे चुकीचा असणार थोडक्यात म्हणजे चुकीचा असणारा दृष्टिकोन. ज्याचा चुकीचा दृष्टिकोन असतो, त्याला ज्ञानाला भिडता येत नाही, प्रकाशाला भिडता येत नाही, त्याचं मेडिटेशन व्यवस्थित होत नाही आणि त्याला ज्ञान कळत नाही. कारण ते तिथं तसंच घरंगळत राहतो तो. त्याला लौकिक चेतसिक म्हणतात. त्यानंतर मान चेतसिक असतं. म्हणजे मला समजतं, मी खूप ज्ञानी आहे, मला खूप कळतं आणि मग माझ्यासाठी हे केलं पाहिजे. मी असा श्रेष्ठ आहे, मी चांगल्या पदावरती आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी असं करू शकतो, तसं हे जे अहंकाराच्या ज्या गोष्टी आहेत, त्या लौकिक चेतसिकामध्ये येतात. हे 3 आहेत. लोभ चेतसिक, दिठ्ठी चेतसिक आणि मान चेतसिक. त्यानंतर दोचतुक्क चेतसिक आहेत 4. त्याच्यामध्ये दोष चेतसिक, इस्सा चेतसिक, मच्छरी चेतसिक आणि कुकुच्च चेतसिक हे 4 आहेत त्याच्यामध्ये. आपण उद्धच्च कुकुच जे आहे ते अस्वस्थतेचं ते याच्यात घेतलं. दोष म्हणजे द्वेष करणं. कोणाचाही द्वेष करणं. हां, त्याचं असं आहे, त्याचं चांगलं होतंय ना, अरे त्याचं असं चांगलं नको व्हायला पाहिजे. हां, तो असे-असे कपडे घालतो ना, तिने असे-असे दागिने घातले ना, तर मग मला नाही दागिने. मग तिचं मग ते दागिनेच काहीतरी असं हरवून गेला पाहिजे. हां, त्याचं ते काहीतरी बाबा त्याने काहीतरी घरामध्ये मोठा टीव्ही आला तर त्याचा टीव्ही जळतो जो असं काही डोक्यामध्ये द्वेष म्हणजे त्याचं वाईट होणं, इतरांचं वाईट होणं. अशा पद्धतीचं जे काही डोक्यात येतं, ते द्वेषाचं, बाकीचं नुकसानीचं होणं म्हणजे चांगलं न होणं. म्हणून ती मैत्री भावना आपली खूप महत्वाची असते. त्याच्या अपोझिट साइडला आपल्याला ती वाढवायची असते. त्यानंतर ईर्ष्या, म्हणजे त्याच्यापेक्षा मी कसं चांगलं करेल, माझं कसं चांगलं होईल, त्याचं त्याचं त्याच्या 2च खोल्यांचं घर आहे, माझं 4 खोल्यांचं असं असं अशा पद्धतीने साधारणतः एक त्याची 1 बिघा जमीन आहे, माझी 2 बिघा होईल. मी असं असं पद्धतीनं काहीतरी ईर्ष्या जी आहे, मात्सर्य, हे ईर्ष्या, मात्सर्य करायचं, अपमानास्पद वागणूक दिल्यासारखं करायचं, त्या पद्धतीनं वागायचं, या पद्धतीनं. आणि कुकुच्च म्हणजे बेचैन राहायचं. बेचैन जसं अस्वस्थ असतो ना, अस्वस्थ म्हणजे असा सतत असा उथळ आणि असा इकडे-तिकडे भरकटणारा, तसा बेचैन पण जसं तो अस्वस्थतेच्या सोबत असतो तो. तो त्याला कळतच नाही. तो म्हणजे बिलकुल असा मूड असल्यासारखा जसं तो. पण आतमध्ये स्थिरता नसते. उद्धच कोकूची हे जवळ-जवळ येणाऱ्या संकल्पना आहेत. पण यांच्यामध्ये इतकी अस्वस्थता भरलेली असते, की ते स्थिर नसतात. थोडक्यात म्हणजे स्थिर नसतात आणि स्थिर होण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाहीत. अशा पद्धती त्यांची अवस्था असते. त्यावेळेला मग त्यांनी संक्रमण करणं, श्वासावरती लक्ष केंद्रित करणं, आलंबन वारंवार घेणं, पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी करणं किंवा क्षमायाचना करणं किंवा बुद्धानुसती करणं किंवा धम्मानुसती करणं, थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी का असेना संघानुसती करणं, या पद्धतीचे क्रिया त्यांनी करत राहायचे असतात आणि पुन्हा-पुन्हा श्रद्धा उत्पन्न करून ते उद्धच कोकोचे जे ते संपवायचं असतं. हे सहज मी बोलत चाललो.
त्यानंतर थिन आणि मिद्ध हे थिदुक चेतसिक आहेत दोन. थिदुक चेतसिक. थिन मिद्ध म्हणजे दोन प्रकारचे आळस असतात. एक शरीराचा असतो, जाऊ द्या पायाला हे होतं, पाठीला हे येतं, मग झोपूनच हे करतो, मग असंच बसतो, तसंच करतो. काही वेळेला मनाचा आळस असतो. मनच तयार होत नसतं. काय बाबा, काय शरीर तर व्यवस्थित वाटतं, पण मनाला जाग तिकडे काय असं म्हणजे मनाचा आळस आणि शरीराचा आळस हे 2 चेतसिक आहेत. थिदुक चेतसिक. आणि विचिकित्सा चेतसिक आहे एक. ते म्हणजे संशय घेत होते. काय खरं असेल का ते? हे पगार सरांना काही काम दिसत नाही. काय-काय बोलत बसतात, काय-काय सांगत बसतात हे आम्हाला काय, काय सांगताय? आम्हाला पण माहिती आहे. किंवा असं काहीतरी कारण म्हणून अशा पद्धतीने विचिकित्सा, संशुद्ध गंमत काय म्हणतात तसं ते पुस्तकांमध्ये लिहिलं, पण ते असेल की नाही वगैरे संशय निर्माण करणारे. तर हे जे सांगितले तुम्हाला लौकिक चेतसिक, दोष तुक्क चेतसिक, छिदुक चेतसिक, मोचतुक्क चेतसिक 4, मोचतुक्क चेतसिक 4, लौकिक चेतसिक 3, दोषतुक्क चेतसिक 4, छिदुक चेतसिक 2, विचिकित्सा चेतसिक 1, एकूण झालेत हे 14. यांना म्हणतात अकुशल चेतसिक. हे अकुशल चेतसिक आपल्या जवळ येऊ न देणं म्हणजे चांगला पराक्रम करणे होय. लक्षात घ्या. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा मनाचा व्यायाम करणे होय. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातला सम्यक व्यायाम व्यवस्थित पद्धतीने आपण करतो असे त्याचा अर्थ होय. लक्षात ठेवा. म्हणून या अकुशल चेतसिकांना आपण येऊ द्यायचं नाही. आणि प्रकीर्ण चेतसिक आणि सर्वसाधारण चेतसिक म्हणजे सर्वसाधारण चेतसिक आणि प्रकीर्ण चेतसिक जे आहेत ना, हे तर आपल्या ठिकाणी असतात, त्यांना व्यवस्थित पद्धतीनं त्यांची बांधणी व्यवस्थित पद्धतीने करायची आपण आणि मग ते मस्त गतिमान आपण त्या ठिकाणी होतो. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे ते शोभन चेतसिक आहे. ते आहेत 25. आणि ते शोभन चेतसिक 25 कोणते आहेत ते समजून घ्या. वेळ कमी आहे, तुम्हाला प्रश्नांना पण मला वेळ द्यायचा आहे. थोडस स्पीडीली मी सांगतो, कारण उद्यापासून आपण याच्यात हे करणार आहोत. पण तुम्ही जर म्हटलात की नाही आपण पुन्हा याच्यावरतीच हे करूया, तर मग आपण उद्या पण ते करूया. तसं काही घाई नाही आपल्याला. शोभन चेतसिक आहेत सर्वसाधारण चेतसिक आहेत 19, विरथी चेतसिक आहेत 3, जे आपली मागे चर्चा झाली होती, जसं मनोहर सरांनी सांगितलं होतं. अप्पमा चेतसिक आहेत 2 आणि परिंदरीय चेतसिक आहे 1. आता शोभन साधारण चेतसिक जे आहेत 19, ते 19 चेतसिक कोणते आहेत? म्हणजे आपले हे सगळे अष्टशिलाशी संबंधित आहेत बरं, सगळं अष्टशिलाशी. आता बघा, फक्त नावं जरी वाचले तरी समजेल. जास्त त्याचं इंटरप्रिटेशन करणार नाही. तुम्हाला प्रश्नांसाठी वेळ ठेवणार आहे. आपल्याला वेळ पुरला पाहिजे म्हणून. श्रद्धा चेतसिक, सती चेतसिक, हिरी चेतसिक, ओतप्प चेतसिक, अलोभ चेतसिक, अदोष चेतसिक, तत्तर मध्यत्तता चेतसिक, काय पसद्य चेतसिक, चित्त पसद्य चेतसिक, काय लहुता चेतसिक, चित्त लहुता चेतसिक, काय मुदता चेतसिक, चित्त मधुता चेतसिक, काय कमय्यता चेतसिक, चित्त कमय्यता चेतसिक, काय पागुय्यता चेतसिक, चित्त पागुय्यता चेतसिक, काय युजुक्ता चेतसिक आणि चित्तयुक्तता चेतसिक. हे आहेत 19. आता याच्यावरती पण खूप उदाहरणं देऊन खूप विस्तारपूर्वक होईल. यांचा फक्त मराठीतला थोडक्यात अर्थ सांगतो मी, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. नसेल समजलं तर प्रश्नोत्तरात घेऊ किंवा नंतरही आपण घेऊ शकतो. असं काही नाही की बाबा नंतर घ्यायचंच नाही, पण समजून घ्या. म्हणजे श्रद्धा पाहिजे. आता चेतसिक म्हणजे ते तुम्ही गृहीत धरा चला. श्रद्धा निर्माण होणं 3 रत्नांच्या प्रती अत्यंत महत्वाचं आहे. तर आपलं पटिवेदन व्यवस्थित होऊ शकतं. पटीपत्ती होऊन. सती म्हणजे स्मृतिमान, जे आपण शिकतो ना, स्मृतिमान राहणं. हिरी म्हणजे लाज वाटू द्यायची. कोणतेही वाईट काम करताना कधीही माणसानं घाबरायचंय, लाजायचंय. म्हणजे लज्जा हा भाग जो असतो, तो आपल्याला अकुशल करण्यापासून थांबवतो, पाप करण्यापासून थांबवतो. ओतप्प चेतसिक हे जे आहे जागरूकतेच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचं. अलोभ चेतसिक म्हणजे लोभच नाही. नको, काहीच नको आपल्याला. लोभ काहीच नको. काय भूक लागली पण समोर केळी दिसतायत. केळीचा घड पडलेला आहे. पण बाबा तो आपला नाही आहे. कोणी विचारण्यासाठी माणूस नाही. आता कोणाला समजतं घेऊन टाकू. लोभ नाही होऊ द्यायचा. हं. अलोभ चेतसिक. अदोष म्हणजे कोणाचा द्वेष करायचा नाहीये. तत्तन्मज्जता चेतसिक म्हणजे एकदम तटस्थ राहायचंय. बिलकुल शांत. कशातच अडकायचं नाही. तत्तन्मज्जता म्हणजे सेंटरला. मधोमध थांबायचंय.
वाईट पण उद्यायचं नाहीये आणि इकडे काय असेल ना तर कुठं अडकायचं नाही. एकदम शांत राहायचं. बिलकुल तत्पर मध्यस्थता. त्याच्यानं उपेक्षा भाव आपला चांगला पुष्ट होतो. काय पसंती म्हणजे संबंध काया जी आहे, ती काया शांत करता आली पाहिजे. जसं इकडे दुखतं, तिकडे दुखतं असं होतं ना ते. असं आता उदाहरण म्हणून फक्त तुम्हाला मी प्रेरण्यासाठी म्हणून सांगतो बरं. हे दुसऱ्या कोणत्याही अंगाने तुम्ही घेऊ नका. आज मी मेडिटेशन साधारणतः 2:45 वाजता सुरू केलेलं होतं. म्हणजे 2:45 वाजेपासून मी उठलेलो आहे आणि 2:45 वाजता मी मेडिटेशन सुरू केलं होतं. हे प्रेरणेसाठी म्हणून सांगतोय. बाकीचे काही हे करत बसू नका. त्यानंतर चित्त पसद्धी चेतसी. चित्त जे ना त्याला प्रसन्न करायचंय. प्रफुल्लित करायचंय चित्ताला. कायाला शांत करणं, कायाला प्रसन्न करणं, चित्ताला प्रसन्न करणं. म्हणजे व्यवस्थित पद्धतीने असा हा व्यायामच आहे. सगळं व्यायाम आहे. काय लहुता म्हणजे आपली संबंध काया जी आहे ना, ही काया एवढी जी सगळी 6 फूट, 5 फूट, 3 इंच, 4-5 इंच, 7 इंच, 8 इंच अशी 5 फूट 8 इंच, 9 इंच अशी जी असते ना, ती तेवढी नसून ती सूक्ष्म करून पाहता येणारं चित्रसिक असतं. तसं चित्त जे आहे, जे आहे पूर्णपणे आभाळभर आणि ब्रह्मांडभर पसरवतो. ते अतिशय आपण कापसाच्या दाण्या एवढं असं बारीकसं सुद्धा चित्त करून पाहता येतं. काय मृदुता म्हणजे सबंध शरीर जे ते मृदू झालेलं आहे. एकदम पूर्णपणे मऊ-मऊ म्हणजे असं वाटतच नाही, की बाबा एकदम ताठ आहे आणि हे एकदम मऊ-मऊ आहे. जसं रबरापेक्षा पण मऊ आहे. लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ आहे. असं असं शरीर जे आहे, काय मुदत सबंध शरीर, सबंध रूप जे आहे, ते असं मृदू आणि मुलायम झालेलं आहे. चित्त पण जे ना, चित्त असं नाही मी असं चित्त पण एकदम मुलायम आहे. एकदम शांत आणि मुलायम आहे असं. कसंही फिरवलं तरी ते फिरू शकतं. असं. हे चेतसिक आहे. कायला कमळणं म्हणजे कायला कर्म करायला व्यवस्थित पद्धतीने करायला लावणारं चित्तसिक असतं. चांगल्या पद्धतीनं. कायला म्हणजे काय आपली कशी आपल्याला हे कसं देईल त्याला त्याच्याकडे आपण छान पद्धतीनं बैठक होईलच आणि 2 तास, 1 तास, 1.5 तास आपण बसू छान पद्धतीनं आणि या पद्धतीने करू असं त्याच्याकडनं. तसं चित्त जे आहे ना, चित्त पण विचित्र पद्धतीनं वागणार आणि ते चित्ताकडनं चांगल्याच पद्धतीने होईल, प्रीती निर्माण होईल, प्रशब्द निर्माण होईल. उपेक्षातनं त्यामध्ये राहत जाईल आणि ते असं लोण्याच्या गोळ्यासारखं असं मऊ मुलायम आणि शरीर पण मऊ मुलायम, चित्त पण मऊ मुलायम या पद्धतीचे चित्तसिक. काहीची कुशलता म्हणजे कौशल्य त्या ठिकाणी. संबंध पाहण्यासाठीची कौशल्य म्हणजे संबंध जे आहे ते चांगल्या पद्धतीने पाहणं. तसं चित्ताची प्रावीण्यता म्हणजे चित्त सुद्धा अतिशय कुशल पद्धतीनं म्हणजे ज्याला काय म्हणतात स्किलफुली चांगल्या पद्धतीने डायनॅमिक पद्धतीने म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करता येणं, कौशल्य असणं. म्हणजे एखाद्यानं एखादं काम करताना त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची शैली असणं. नाही का? म्हणजे एखाद्याला चांगलं बोलता येतं, पण चांगलं बोलण्यामध्ये पण सिस्टमॅटिकली व्यवस्थित पद्धतीने बोलणं आणि मांडणी करणं म्हणजे कौशल्य जे आहे. एखादा सुतार जसं भिंत बांधतो किंवा एखादा सुतार जर लाकूड कापतो, तर तो लाकूड कापण्याचं त्याचं एक कौशल्य असतं जसं. एखाद्या खिडकी करण्याचं कौशल्य, तसं कौशल्य. तसं कायाला सुद्धा कौशल्य असतं आणि चित्ताला देखील कौशल्य, कमन्यता त्या पद्धतीनं पा गु चित्त पागून येतात आणि काय पागून येतात ते त्या ठिकाणी. आणि काय युक्त आणि चित्तयुक्त ते म्हणजे अतिशय आपल्या पद्धतीनं जशा पद्धतीनं त्याचं योजन करायचं आहे, भावित करण्यासाठी, त्याच्यासाठीचं योजना जी चित्ताची आणि कायाची म्हणजे पंचस्कंध. या पंचस्कंधांना व्यवस्थित पद्धतीने आपल्या पद्धतीनं फिरवतो. म्हणजे कायेला देखील आणि मनाला देखील आपल्या पद्धतीने फिरवतो. हे 19 चेतसिक जे आहेत, हे शोभन चेतसिक आहेत आणि हे शोभन चेतसिक जे आहेत, हे मेडिटेशनसाठी अत्यंत फलदायी, अत्यंत लाभप्रद अशा पद्धतीचे असतात आणि हे अत्यंत लाभदायी जे असतात, ते मागे पण मी कदाचित तुम्हाला सांगितलं होतं, की जे 16 प्रकार जे आहेत, आनापानसतीचे जे 16 प्रकार जे आहेत, त्या 16 प्रकारांमध्ये हे बऱ्यापैकी सामावले जातात. मेडिटेशनचा जो प्रकार आहे, कायानुपश्यना हे करताना आनापानसती जी करायची त्याच्यामध्ये 16 प्रकार आहेत. मागे मी त्याच्यावरती देसनाई दिलेली होती, सांगितलेलं होतं. तर हे हे त्यामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये समावेश त्यांचा झालेला असतो. आणि विरती चेतसिक जे आपल्या ऑलरेडी आपल्या अष्टशिलामध्ये आलेले असतात, पंचशिलामध्ये आलेले असतात. तर हे विरती चेतसिक म्हणजे हे अंगभूतच झाले पाहिजेत. हे आहेत 3 म्हणजे सम्मा वाचा जो आपला 4थं जे शील आहे ना, मुसावादा त्याच्यातले 4ही घटक जे आहेत, मी त्याच्यावरती अनेकदा बोललेलो आहे. ते सगळं याच्यामध्ये येतं. सम्मा कम्मंता म्हणजे कर्म जे आहे
ते खूप सगळं जे काही करायचं आहे ते चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं पहिलं, 5वं, दुसरं आणि तिसरं या सगळ्या शिलांचा संबंध जो आहे तो या सम्मा कम्मंता चेतसिकामध्ये येऊन जातं आणि सम्मा आजीविका हा सुद्धा बाकीच्यांना सगळ्यांना कव्हर करताना दिसतो. सम्मा आजीविका म्हणजे कोणतंही अकुशल नको, जे तुम्हाला जीविका तुमची आहे, म्हणजे उपजीविका जी आपण हे करतो, तर ती कोणती चुकीच्या पद्धतीने नको. म्हणजे तुम्ही शस्त्र अ, विकणं जे आहे, ते शस्त्र विकायला नको. त्याच्यात पैसा, धनसंपत्ती कमवायला नको. विष, विषाचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही त्याच्यातनं तुम्ही पैसा कमवू नये. तशा पद्धतीचा धंदा करू नये, की ज्याच्यातनं कोणाचं तरी वाईट होईल. अशा पद्धतीची जी आहे ना, ते सम्मा आजीव हे 3 चेतसिक हे ते विरती हे तर कायमस्वरूपी आपल्या अंगभूत झालेले पाहिजेत. त्यानंतर अपमय्या चेतसिक आहेत 2. त्याच्यामध्ये करुणा चेतसिक. करुणा वाढली पाहिजे. इतरांच्या प्रती त्याचं भलं व्हावं म्हणून मदतीसाठी किंवा भाव मनामध्ये त्याचं चांगलं करण्यासाठीचा तो भाव आला पाहिजे. तसं मुदिता चेतसिक आहे. म्हणजे प्रचंड एखाद्याचं चांगलं होतंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड आपल्याला आनंद झाला पाहिजे. सर्वसाधारणपणानं कुणाचं चांगलं होतंय म्हटल्यानंतर मुदिता निर्माण होतेच असं नाही. त्यामुळे मुदिता चेतसिक जे आहे ते निर्माण झालं पाहिजे. अपमय्य चेतसिकाच्या अनुषंगाने हे 2 आहेत. करुणा आणि मुदिता. म्हणजे हे चेतसिक आहेत. म्हणून 4 ब्रह्मविहारातले 2 जे आहेत ना ते चेतसिक आहेत. हे चेतसिक असणं म्हणजे आपल्या मेडिटेशनसाठी अत्यंत महत्वाचे आहे. अत्यंत महत्वाचे आहे. आणि पैंगरीय चेतसिक एक आहे. म्हणजे पैया चेतसिक म्हणजे जिथे प्रज्ञा निर्माण होते. ते प्रज्ञेला स्पर्श करणारं प्रज्ञा चेतसिक जे आहे. म्हणजे मराठीत त्याला सांगायचं म्हटलं, हे पैया चेतसिक म्हटलं तर ते प्रज्ञा चेतसिक आहे. इथे प्रकाशमान ती अनुभूती घेणारं जे चेतसिक आहे, तेही आपल्या आतमध्ये आहे. त्याला त्याचा उद्भव आणि त्याचं हे पाहता येतं. असे टोटल आहेत 52 चेतसिक आणि त्याचं हे वर्गीकरण आहे. आणि या सगळ्या 52 चेतसिकांची माहिती त्यातल्या त्यात खोलात थोडीशी दिलेली आहे. पण प्रत्येक चेतसिक जे आहे, त्या प्रत्येक चेतसिकावरती 1-1 तासाचं व्याख्यान होईल उदाहरणांसह. अशा पद्धतीचे हे चेतसिक आहेत. पण मला असं वाटतं मराठीतले त्याचे अर्थ सांगून आणि थोडंसं विवेचन करून हे तुम्हाला सांगितलं आणि स्मृती सप्तभुजंगातील स्मृती जे बोधंग आहे, त्या स्मृती बोधंगाच्या अनुषंगानं याची माहिती असणं आणि आपण स्वतःला तशा पद्धतीनं स्मृतिमान ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यावेळेला अनित्य म्हणजे काय चाललेलं आहे, हे सतत बदल कसा चाललेला आहे, तो आपल्या हातात नाही, तर त्याला बदल आहे चाललेला असं जसंच्या तसं समजून घेणं म्हणजे पहिल्या चेतसिकाकडे जाणं आहे. हे जे शेवटचं चेतसिक आहे ना प्रज्ञा, तेच हस्तगत करायचं आहे. त्यालाच स्पर्श झाला पाहिजे आणि तेच चेतसिक वाढलं पाहिजे आपलं. म्हणून प्रज्ञा चेतसिक जे आहे आणि हे अनित्य तर आहेच. नित्यला त्या अनित्याला आपण नित्य म्हणतोय. ही दिठ्ठी जी आहे आपली, ती चुकीची आहे. म्हणून अनित्याला अनित्य म्हणणं म्हणजे आपली दिठ्ठी व्यवस्थित होणं, म्हणजे आपला दृष्टिकोन व्यवस्थित होणं, जे दिठ्ठी चेतसिक म्हटलं. तसं अनात्मा आहे. अरे मी माझं नाही म्हटल्यानंतर मी माझं म्हणतोय. ही पुन्हा दिठ्ठी त्या ठिकाणी जी आहे, चुकीचा दृष्टिकोन जो आहे, दिठ्ठी चेतसिक जे म्हणतो ना, ते दिठ्ठी जो म्हणजे ते चाललं जातं आणि आपल्याला चांगली दृष्टी प्राप्त होते आणि 4 आर्य सत्य जे आहे ना, ते कळायला लागतं. तिथे प्रज्ञेचा उद्भव व्हायला लागतो. म्हणून स्मृतिमानता जी आहे सप्तभुजंगातली, ही चेतसिकांच्या अनुषंगानं विकसित करत आपण जर प्रवास केला, तर आपलं सप्तभुजंगातील असणारा प्रवास जो आहे, तो अत्यंत प्रवेश जो आहे, तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं होतो आणि असा प्रवेश जो आहे आपल्याला तो ज्ञानी, प्रज्ञानी आणि निब्बाण मार्गाकडे नेण्यासाठी महत्वाचा असतो. निव्वळ स्मृती जी आहे, ते पहिलंच आहे आणि मग महत्वाचं नाही असं नाही. ते तेवढं जरी भावित चांगलं झालं स्मृती, तरी आपण खूप चांगला प्रवास केला. म्हणजे हे 7 बोधीचे अंग आहेत. याच्यातलं एक अंग सुद्धा जरी व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करता आलं, तरी चांगला प्रकाश निर्माण होतो ज्ञानाचा. चांगला प्रकाश निर्माण होतो आणि नंतर त्याची साखळीच निर्माण होते. एकात दुसरं, तिसरी, तिसऱ्यात चौथी अशी साखळी आपल्याला मिळत जाते. म्हणून हे बोधी अंग जे आहेत, त्यांना प्रकाशमान करण्यात जाण्यातून खूप कल्याण होतं. खूप कल्याण होतं. खूप मंगल होतं. सर्वांचं मंगल हो. खूप भलं हो. खूप कल्याण हो. खूप
म्हणजे मी थोडक्यात ते घेणार होतो, पण तरी सुद्धा वेळ आपला वाढलेला आहे सांगण्यासाठीचा माझ्याकडूनच. पण हे चेतसिक मी सगळं तुम्हाला सांगितलेले आहे. आपण ते चांगल्या पद्धतीनं ग्रहण केलेलं असेल, असं मी समजतो. आणि स्मृती बोधीचं अंग जे आहे, त्या अनुषंगानं जे अनेक दिवसापासून म्हणजे एकाच याच्यावरती आपण देशना जी देतो आहोत. संबंध चक्रवालातील 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असणाऱ्या देवतांसह त्यांना निमंत्रित करून, अतिशय आनंदानं, प्रीतीनं निमंत्रित करून आपण त्यांच्यासह हे सगळं जे काही आहे, धम्म जो आपण अनुभवतो आहोत, मेडिटेशन करतो आहोत, तो फलदायी व्हावा, यासाठी हे स्मृतिबोधंग जे आहे, हे प्रत्येकामध्ये पर्क्युलेट व्हावं, या सद्भावनेसह मी हे सत्र प्रश्नोत्तरासाठी खुलं करतो. पण प्रश्नोत्तर आपण 10 मिनिटांमध्ये संपवणार आहोत. 10-12 मिनिटं. प्रश्नोत्तर असतील तर विचारा. सर प्रश्न उत्तरे आपण उद्या पंचशिलाच्या समारोपाला घेतले तर? का बरं आता काय अडचण आहे? नाही वेळेच्या अनुषंगाने म्हणत होतो मी. मग उद्या जर प्रश्नोत्तर घेतले, तर उद्या पण प्रश्नोत्तर विचारणारे असतीलच असं नाही. ते आता उद्या आता जे विवेचन केलं, त्यानिमित्तानं हां. उद्या जर समजा तुम्ही प्रश्नोत्तर विचारत असेल, माझं काय म्हणणं आहे, पण तुम्ही एकमत आहात का? माझ्या निरीक्षणानुसार बरेचसे लोक विसरून जातात, कालावधी गेला की हे होतं. ज्यावेळेला ते सांगितलेलं असतं त्यावेळेला ते विचारावं. नाही विचारलं तर माझं काय म्हणणं नाही. मीच पुढचा टॉपिक घेईल, पुढे चालला जाईल किंवा थोडंसं विवेचन करून पुढे चाललं जाईल. पण मग प्रश्न विचारणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची उद्या आज अडचण आहे आणि उद्या विचारायची असं काही आहे का? असं काही प्रॉब्लेम आहे का? किंवा तुमचा काही तसा प्रॉब्लेम आहे का? तसं तुम्ही सांगा. आणि गंमत आहे की सार्वत्रिक ते करण्यापेक्षा आपली स्वतःचे सांगावेत. आपण बाकीच्यांचं असं म्हणून त्या ठिकाणी किंवा मग सगळ्यांची मतं घ्यावी त्या ठिकाणी, असं मला वाटतं. नाही मी फक्त वेळेच्या अनुषंगानेच म्हणत होतो सर. बाकी काही नाही. मग मग जर मग कोणाच्या जर प्रश्न उद्या तुम्हाला करायचं असेल तर मग प्रश्न तुम्हाला प्रश्न तुम्हाला उद्या पण विचारायचे असतील, तर तुम्ही उद्या पण विचारू शकतात. आत्ता विचारायचं असेल, तर आत्ताही विचारू शकता. आता एक तुम्हाला 10 मिनिटं वेळ आहे. ठीक. आताही विचारू शकता. उद्या विचारलं तुम्ही उद्या थोडं नाही म्हणणार आहे. उद्या तुम्ही विचारलं तर काही हरकत नाही. तुम्ही जर म्हटलं, की उद्या धम्मविषय घेऊ नका, धम्मविषय नंतर घ्या, तरी चालेल मला. माझं काही म्हणणं नाही. पण ते मग तुम्ही सांगा तशा पद्धतीने सगळेच. काही लोकं एकदम शांत असतात, काहींना समजत नाही. असं वाटतं का समजतं, काही समजत नाही ते मला. त्यामुळे ते सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे ते. उद्या धम्मविषय सुरू करायचा की यावरती सांगा किंवा धम्मविषय उद्या नको, फक्त प्रश्नोत्तर पाहिजे असं याच्यावरती सांगा. आता मीच तुम्हाला प्रश्न टाकतो. उद्या फक्त प्रश्न घ्यायचे किंवा स्मृतीचंच पुन्हा पुढे घ्यायचं. उद्या पण किंवा उद्या धम्मविषय सुरू करू. उद्या मी ठरवलं होतं की धम्मविषय सुरू करू. त्या वाकोड्याला पण मी सांगितलं होतं. आता तुमची इच्छा काय ते सांगा. कारण तुम्ही तिकडून विचार काय करतात ते मला माहीत नाही ना. त्यावरती बोला पहिले. उद्या एकदा सर सप्तभुजंगातील स्मृती हे जे अंग आहे याच्यावर एक अ, समारोपाकडे जात जात असताना एक समारोपीय सेशन व्हावं आणि मग पुढच्या अष्टशिलेला आपण धम्मविजय सुरू करावा असं मला वाटतं. बरं. सगळ्यांना असंच म्हणायचंय, कैलास जसं म्हणतो तसं? हां, वलेताईंना, प्रीतीताईंना तसं म्हणायचं आहे, की बरोबर आहे बुवा. उद्या आपण समारोप करूया. सुनील सोनवणेने पण अंगठा दाखवलेला आहे. त्यामुळे सुनील सोनवणेला पण वाटतं, की उद्या पण स्मृतीवरतीच आपण घेऊयात. सुबोध वाकोडेनं पण अंगठा दाखवलेला आहे. त्यामुळे वाकोडेचं पण म्हणणं तसं आहे. बाकीच्यांचं पण तसंच आहे, असं गृहीत धरू आपण उद्या पण स्मृतीवरतीच घेऊयात. बावाजी वानखेडेंनी पण दाखवलेलं आहे, की उद्या आपण पुन्हा स्मृती म्हणजे आपण अनेक दिवसापासून स्मृतीवरती स्मृतिबोधंगावरतीच घेतो आहोत. उद्या पण आपण स्मृतीवरतीच घेऊ. आणि त्या ताईंनी पण हे दाखवलेलं आहे. त्यामुळे उद्या आपण स्मृतीवरतीच घेऊ आणि मग स्मृतीच्या अनुषंगाने उद्या पुन्हा आणखी आपण समारोप करू. आणखी प्रश्न पण असतील. प्रश्नांना पण आपण अ, अधिक वेळ देऊ. म्हणजे प्रत्येकाला समजून गेलेलं असेल बोधी स्मृती संबोधांग जे आहे, ते चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. प्रत्येक जणाने बोलण्याचा प्रयत्न केला तर ते चांगलं राहील.
हा बोला. सर, आज आज जे मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न असतील बर ते प्रश्न तुम्ही ऐकून घ्या बर आणि त्याचे उत्तर वाटलंच मग उद्या त्यामध्ये दिले तर चालेल. चालेल. काय काय मनातले प्रश्न सांगा तुमचे. चला मनाला बोलायला लावा तुमच्या. मन बघा, मनामध्ये प्रश्न येताना मनानं मुक राहायला नको ना. मनात प्रश्न आले की ते बोलते झाले पाहिजेत. मनात प्रश्न येत आहे आणि मन मुक होत आहे, तर ते मला कसं काय समजेल? अंदाज करू शकेल मी फक्त थोडस, मग अंदाजाने मी बोलेन. बोला, मनातले प्रश्न बोला. उद्या आपण ते सगळे प्रश्न कव्हर करू. आज तुम्ही विचारून ठेवा, उद्या आपण कव्हर करू सगळे प्रश्न. मनाला, प्रत्येकाच्या मनाला बोलण्यासाठी 2 मिनिटं मी वेळ देतो आहे. प्रत्येकाच्या मनानं, आपलं मन मुक राहणार नाही, आपलं मन अबोल राहणार नाही. आपलं मन आपल्या मनातला प्रश्न सांगेल. अशा पद्धतीनं मनाला सांगायचं, मना बोल मना, असं म्हणायचं. स्वतःच्या मनाला म्हणायचं आणि मग त्या मनाला प्रश्न विचारायला लावला की मग तो आपण उद्या कव्हर करूयात. चला बोला, प्रत्येकाच्या मनाला सांगा. प्रत्येक जण 2 मिनिटं घेतो वेळ. सर, स्मृतिमान राहण्यासाठी, माराला हरवण्यासाठी, उपासक म्हणून संकल्पातून दृढ संकल्पाकडे जाण्यासाठी तुम्हाला अजून काय काय आम्हाला सुचवावं असं वाटतं? चांगला प्रश्न आहे. यावरती आपण ऑलरेडी बोललेलो आहोत, पण पुन्हा आणखी सूक्ष्मतेनं उद्या विस्तारपूर्वक यावरती पुन्हा आपण बोलूयात. तुमचा प्रश्न तुम्ही पुन्हा लक्षात ठेवाल. हा तसं मी बोलणारच आहे सगळं हे करून, पण उद्या पुन्हा एकदा या प्रश्नाची उजळणी करून. चांगला प्रश्न आहे. सार्वत्रिक स्मृती बोधांगाच्या अनुषंगाने ते भावित करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण पुन्हा यावरती प्रकाश टाकणार आहोत. कैलासनं विचारलेला जो प्रश्न आहे तो त्यावरती. आणखी पुढचा प्रश्न. सर, त्यात थोडंसं आपण बंतेजींच्या दाखल्यांचा उल्लेख केला तर खूप बरं होईल. कोणत्या किंवा काही बंदेजींच्या दाखल्याचा? जसं तुम्ही मागे शिलानंद बंतेजींचं उदाहरण दिलं होतं मला. असे अच्छा. काही हां, स्मृतिमान राहण्याच्या अनुषंगाने चालेल. किंवा उदाहरणासह तुमचं सांगायचं. उदाहरणासह तुम्हाला त्यावरती हे पाहिजे. हां, 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 हां. ठीक आहे. ठीक. उदाहरणासह आपण हे करू ना. तुम्ही चालेल. तुमचा प्रश्न लक्षात ठेवाल उद्या. निश्चित. उद्या पुन्हा आणखी हो, आपण प्रश्न रिपीट करून घेऊ. म्हणजे चालेल. सगळ्यांना माहिती राहील की या अनुषंगाने चाललेलं आहे ते. ठीक. ओके चांगला सर. प्रश्न थँक आहे. मन झोपलंय का कोणाचं? किंवा बेसावध आहे काय?
किंवा मनाला चिंता वाटते काय? मी हे विनोदानं बोलतो बरं का थोडंसं, खुलवण्यासाठी. त्याच्यासाठी पुन्हा रिझर्व्ह होत बसू नका कोणी, की बाबा असं काही समजायचं नाहीये. तरच मेडिटेशन खुलेल. आपण छान पद्धतीने म्हणजे आता जवळ-जवळ आपण 20-25 मिनिटाच्या आसपास सकाळी प्रॅक्टिस केली आपण 4:30ला सुरू करून मेडिटेशन. आणि आपण बारकाईनं पाहिले. यावेळेला पण मी ज्या सूचना दिल्यात ना, तुम्ही जर त्या बारकाईने जर पाहत असाल, तर त्या तुम्हाला वेगळ्या आणि सूक्ष्मतेने जाणाऱ्या मेडिटेशनच्या अनुषंगाने दिसतील. तर त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात मेडिटेशनसाठी. आणि हे जे आपण स्मृती बोधंग जे शिकतो, त्याच्या अनुषंगाने पण आपल्याला मेडिटेशन करताना लगेच म्हणजे हे जे आपण ऐकतो, त्याचं लगेच अप्लाय करायचं आपल्या कृतीमध्ये अप्लाय करायचं आपण. म्हणजे ते लगेच त्याचा बेनिफिट आपल्याला समजत जातो किंवा हळू-हळू आपण आपला प्रवास चांगला होत जातो पुढे. 2-3 मिनिटांमध्ये आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. म्हणजे ते प्रश्न आपण संग्रहित करून उद्या आणखी त्यावरती उत्तरं घेऊयात. 2-3 मिनिटांनी आपण मंगलमैत्रीकडे जाणार आहोत. प्रश्न न येण्याची 2 कारणं असतात. म्हणजे माझ्या निरीक्षणातली सांगतो हां. एक तर पूर्ण ज्ञानी झालेले असतात त्यांना प्रश्न पडत नाहीत. आणि ज्यांना काहीच कळत नाही त्यांना प्रश्न पडत नाही. प्रश्नाचा उद्भव होत नाही. आणि तिसरं एक कारण असतं संकोच. आपण प्रश्न विचारला तर आपल्या बाबतीमध्ये दुसरं काय म्हणेल? आपल्याला हे कळत नाही असं म्हणेल. असा एक भाव येण्याची शक्यता असते. ठीक आहे. कैलासने विचारलेला जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण उद्या सखोल घेणार आहोत. बाकीचे जे प्रश्न असतील तर ते रेडी ठेवा. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला उत्तरं जी असतील, स्मृती बोधिअंग जे आहे, सप्तभुजंगातील स्मृती बोधिअंगाच्या अनुषंगाने जे अनेक दिवसांपासून आपण साधारणतः स्मृती संबोधंग जे आहे, ते पाहतो आहोत बारकाईनं. त्याचा समारोप आपण उद्या करणार आहोत. हे चेतसिक जे 52 चेतसिक सांगितलेले आहेत, त्या चेतसिकांमधले पण सर्वसाधारण चेतसिक 7, प्रकीर्ण चेतसिक 6 यांची अतिशय चांगली ओळख करून घ्यायची आपण. आणि 19 शोभन चेतसिक जे आहेत, त्यांना व्यवस्थित पद्धतीने विकसित करायचं आहे. म्हणजे आपली पटीपत्ती व्यवस्थित होते आणि पटिवेधन सक्षमतेनं होतं. ध्यान अतिशय जबरदस्त होतं. त्या चांगल्या ध्यान भावनेसाठी सर्वांना मंगलमय शुभेच्छा. सर्वांना खूप चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा की प्रत्येकाचं मेडिटेशन जे आहे ते फुललेलं आणि पहिल्या चेतसिकेचा अनुभव करणारं निब्बाण मार्गाकडे जाणारं व्हावं यासाठीच्या शुभेच्छा. मंगलमैत्रीसाठी आपण घेऊयात. आता या चेतसिकांमध्ये करुणा आणि मुदिता हे 2 चेतसिक आपण हे केलेले आहेत. ते या मंगलमैत्रीच्या निमित्तानं, 4 ब्रह्मविहाराच्या निमित्तानं यामध्ये देखील त्यांचा समावेश असतो. हृदयाशी हात जोडून अतिशय मनापासून मंगलमैत्री करायची आहे. मेरे जिद पुण्य भी
भाग सभी का हो. आपण जे मेडिटेशन केलेलं असतं ना, ते मेडिटेशन म्हणजे पुण्याचा संचय असतो. आपण जे परियत्तेच्या निमित्तानं जो धम्म श्रवण केलेला असतो ना, ते खूप कुशल आहे, खूप मंगल आहे. तो पुण्याचा संचय असतो तो. मांगल्याचा संचय असतो तो. आणि आपण या संकल्पानं अष्टशिलाला जे ग्रहण करण्यासाठीचा प्रवास करतो ना, हा सुद्धा अतिशय मांगल्य करून पूर्ण असणारा पुण्याचा संचय आहे. मेरे इस पुण्य में भाग सभी का हो. मेरे सुख में शांति में लाभ सभी को हो. जिस मेरे दुख कटे सबकी दुख कट जाए. जैसे मेरी आसक्ति मोह छुटे सबके छुट जाए. दूर हो ये दुर्भावना से द्वेष सब हो ये दूर. मंगलमय त्रिप्रभा जगे प्यार भरे भरपूर. मैं करता सबको क्षमा करे सभी मुझको. मेरे तो सभी स्वजन हैं, आप्त है, मित्र है, बैरी दिख न को. मंगल मंगल सबका मंगल सबका मंगली हो ये रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन सुखिया हो ये रे. कण कण मंगल क्षण क्षण मंगल मन मन मंगल हो ये रे. जन मन मंगल मन जन मंगल जन मन मंगल हो ये रे. इस धरती पर शुद्ध धर्म की अमृत वर्षा हो ये रे. मंगल वर्षा हो ये रे. मंगल अमृत वर्षा हो ये रे. जो भी तपे इस तपोभूमि पर मुक्त दुखों से हो ये रे. याद करो सम्यक संबुद्धों की पच्चिक बुद्धों की अरहंत सत्वों की बोधिसत्वों की निर्वाण सत्वों की करुणा मैत्री अपार सभी प्राणियों पर बहे बहे शुद्ध धर्म की धार. होए दुख से पार खुले मैं खुले मुक्ति के द्वार. दुखी देख करुणा जगी सुखी देख मुदिता जगी.
विषम स्थिति में समता जगे, सभी के प्रति मैत्री जगे, ऐसा ब्रह्म विहार तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो ये रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो ये रे, सभी का कल्याण हो ये रे, सभी की स्वस्थ मुक्ति हो ये रे, सभी का भला हो ये रे। भवतु सकलमङ्गलम् भवतु पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्धमूर्ती समोर बसा. हृदयाशी हात जोडून क्षमा याचना करणार आहोत. त्यानंतर अष्टशिलाची याचना करू आपण भंतेजींकडे. ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कथं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. द्वितीयंपि ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कथं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. तृतीयंपि ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. ओकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भंते. द्वितीयं विओकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भंते. तृतीयं विओकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भंते. भंतेजी आवाज नाही तुमचा. माईक ऑफ करा. माईक ऑन करा. ओके. यमहं वदामि तं वदेथ. अहं भंते. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं द्वितीयंपि गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं द्वितीयम्पि गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं तृतीयम्पि धम्मं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ईशरण शरणागमन सम्पूर्णं आं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समाधियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समाधियामि विकालभोज समाधियामि न च गीतवादितविसुखदर्शनमाला गन्धविलेपन धारणमण्डन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि नट्यवित्त पदं समाधियामि उच्चासयन महाशयना वेरमणि सिक्खापदं समाधियामि उच्चासयना महाशयना ईशरणे शतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ आं भन्ते साधु 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 संघं नमामि नाम शब्द भंतेजी आशीर्वाद. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो दुःखा भयपत्ता च निभया शोकपत्ता च निशोका हन्तु सब्बे पिपानिनो ये तावता च अम्मेहि संवतं पुण्यसम्पदं सब्बे देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा गता सब्बे बुद्धा
तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसो आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागामहेतिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु लोकशासनम् आकाशट्ठा च तं अनुमोदित्वा चिरं रक्षा देवानागामहेतिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं सदा अस्मिन् विहारघरपब्बतरूखगामे सब्बेषु दीपनगरेषु पिचक्खवाले देवासुरा गरुडबलेन नित्यं भवग्यूपपण्य रूप्यरूपी च सन्न्यसन्निनो दुःखापमुञ्चन्तु हुसन्तु निभृते देवो वत्सतु कालेन सत्सम्पत्तिहेतु च भीतो भवतु लोको च राजा स हो सर्व दुःख भय रोगातून मुक्त हो सुखी हो सुखी हो सुखी हो कंदाई होती. मंगल हो कल्याण हो, पण सुखी हो.